काय मग काय काम चाललंय त्या पोराने केलंय का नाही वावरातले काम बघतात का नाही? तो करतोय सण मग ते नाही केलं नाही म्हणजे काय ते काहीतरी खांदायची म्हणत होता पाईपलाईन फुटली कुठं हा तेव्हा ते म्हणलं ते खांदी तू बरं इथं तर नुसतं मोल करणेवानीच आणून ठेवलेलं आहे तसं तुम्ही मला नाही काय नाही आता एवढी आईसला का याच्या बाजू बसती कुठं खुर्ची बसती ना आता मोल करीन झाली का लगेच. हा मग आता त्या पोराच्या लग्नाचं पाहावं लागणच ना. अरे ते लग्नाचं बघू अजून बारीक आहे पोर. बारीक आहे हा मग आता काय होईन ना. चांगलंय आणि मग तू केव्हापासून एवढी त्याची काळजी करायला लावली. आता मी तसा लहान होता तशी त्याला सांभाळते ना. नाही लहान होता तसं सांभाळती त्याच्या आई तर त्याला जन्म दिला आणि गेली मरून. मरू दे मी इथं पण आहे ना तू आता तेव्हापासून मी त्याला जीव लावलाय ना. आपण बघा तू माझ्या हिशोबाने जरा पोर बघावं लागेल त्याला. तुमच्या हिशोबाने काय आणि मी काय वाईट आहे काय म्हणजे मग तो मनाने होऊन द्यायची काय मग मीच बघणार ना आता मला मग तू काय गडीबिडी काय गाड्याचं काय करायचं बाया बघत नाहीत का सोयरी? हा बाया बघा त्यात पण माझ्या हिशोबाने मला बघू दे ना. तुम्ही काय बघणार पुरीला जाऊन विचारणार पूस तुम्ही करणार का? अरे विचारा तुला नेईन पुरीला पण मला जरा चौकशी करू दे कशा पुरी लय नका डोकं चालली जाऊ मी माझ्या मनाने बघते हाय आमच्या पाहुण्यात एक पोरगी मग तुझ्या जवळची काय जवळची म्हणजे पाहुण्यातच आहे. असं आहे का हा बघता येईन ते हा गेलंय त्या पोरगाचं त्याचं जरा सहमत घ्यावंच लागणार आहे ना त्याला. नाही बघू ना त्याचा विचार घेऊ. मग त्याला विचारावंच लागणार ना भाऊ लग्नाला हाय का नाही तू रेडी का काय नाही तर मी बसायचे तिकडे पाहुण्यात बोलून आणि त्याने म्हणायचं इकडं नाही म्हणजे माझी चव जायला. नका पाठाना तो पाहिलेली मी बघन परत एवढं काय त्याचा विचार करा. माझ्या शब्दाच्या बाहेर तर पोरग नाही तुम्ही पटलेले मी जर म्हणेन करू नको तर तेवढा मला विश्वास आहे त्याच्यावर का तो नाहीच म्हणेन. अरे खरं ती बी तसली ती बी उद्या घेऊ होतोय उद्योग म्हणजे? तू स्वतःच्या पोरासारखी जपती आणि मग तेवढा त्याला जीवच लावलाय म्हणून त्याचा तो लय शब्द जीव आहे येतोय का अहो. तो? बरं ती शब्दाच्या पुढं आहे का मग ते काय आलं पोरग तिकडून नाही येईन ती कामाला गेलो होतं ना जेवून बिवून गेलत का पाईपलाईन तर एकट्यालाच खांदायला दिली आणि तुम्हाला काय झालं मी गावात गेलतो गावात काय एवढे महत्वाचे काम माझे आहेत काम असते तुम्हाला काय कळायचं यांना घेऊन जायचं ना तुझ्या सोबत इकडून बैस नाही तर यांना काय हे कामच टिकाव तिकडे टाकून द्यायचं इकडे आला बोखंडी घेऊन म्हणजे तुमच्या वाणी कामाला नेलेले रानातले वस्तू तिकडेच फेकायच्या घरी आणायच्याच नाही. वाटे ते द्यायचं ठेवून एवढं काय तेव्हा त्याचं काम तसं नाही ना. कामच नाही करीत आई काही काम करतात काय आणि हे काय करतात मग वावरात गावात त्या कनेरी खाली जाऊन बसतात पाते खेळत. हा पण ते मग मला सांगायचं ना तो आधी हे काय नावाला रोज मी रानात चाललो रानातले काम तूच करतो सगळे आणि पत्ते खेळायला पैसे बरी मोजी ती लय आल्यावर तुम्ही तर लय सांगा मला पत्ते खेळून आणले याचं पेमेंट गेलं त्याचं गेलं हे आणलं ते सांगायचं असतं तसं सगळं घरी तेव्हा सांगून दाखच नाही यांच्यावर असं होते हे यांना जरा सांगा समजून सांग तिथं रानात किती गबाळ झाले. बरं ते जाऊ दे ते माझ्या नातेवाईकात एक पोरगी आहे मग ते बोलचाल काही करायची का? माझं काय आता तू आई तू म्हणशील तसं काय नाही मी बघतो पोरगी हिचं काय का तू तुम्हाला काय कळतं येते माझं कुठं करीन चांगलं आईच करीन. हा मग बरं आहे का माझ्या शब्दाच्या बाहेर नाही मी सांगत आहे ना. तुम्ही कोणतं चांगलं केलंय कोणचं चांगलं कोणचं वाईट केलंय मी तुम्ही माझं ना शिक्षण थांबवलं मला इथं शिकू नाही दिलं माझी आई लावित होती तरी म्हणले नाही तुम्ही म्हणले नाही. मी म्हणत होते शिकू द्या पण नाही म्हणे वावरातलं काम त्याला कधी यायचं शिक्षण केलं तर नोकरीला लागन म्हणून वावरातच ठेवून घ्या. आई तू आहे सारखी तू आई सारखा आणि मग ती लावायची तर तुम्ही काल आडू करायचं जरा आणत म्हणून हा म्हणलं आता होतंय घरचं काम कोण शिकून लय मोठं पैसे व्हायचं कमावायचंच होतं ना आता शिकून तू काय? आता मस्त पहिली आई गेली दुसरी शिक्षण केलेली केली तर हिला तरी कुठं काय कळत आता मला इथं नीट वाचता लिहिता सुद्धा यायला नीट नीट अक्षर सुद्धा कळत नाही अर्ध शिक्षण झालं. मी आहे ना वाचायला तुला येतं का वाचाय तुम्ही मला पूर्ण तुम्हाला काय करायचं मी हिशोब करतो मी ना. बघत आहे ना सगळं तुमच्या फाईल वगैरे हिशोब काय करायचं हा तेवढं बरं झालं बाबा नशीब तुम्हाला म्हणजे पहिली गेली म्हणून तू आली नाही नशीब ते जाऊ द्या पण मला दुसरी आई पण चांगली भेटली. हा नाही एवढे जीव लावणारी तशी एक नंबर तिचं काय म्हणणं नाद करायचंय सुशिक्षित आहे. सुशिक्षित जाऊ दे मी काय म्हणते आता त्या पाहुण्यांना मी फोन करते आणि लग्नाचे बघूनच घेते आणि तयारी करून टाकू मग आपण परत लय कोणचे मागणे आणि लग्न करायला लावीन. तू म्हणशील तसं काय नाही आणि हिने दाखवलेलं नको पास करू हा मी आहे तुम्ही मग काय म्हातारपणी करता का लग्न अरे करतो 10-20 वर्षात तू लग्न काय ठेवी काय मी बघा म्हणजे तवर तू 40 वर्षात होशील. हा 10-20 वर्षात हा मग तुमचं तशी किती क्वालिटी वर्षात बघणार मी तुमचं किती वर्षात झालं पहिलं लग्न? माय झालं तर 10-15 वर्षातच हा, मग माझ्या आईला काम करून मारली पहिली तेव्हा आता गडबड हिला होती. मारायची का नाही ही काय मरत तेव्हा मग ही चांगली आता डबल येईन एवढं काय व्हायचं हे मला सांगतात गावातली हे माणूस आहे ना लय दारू प्यायचा आणि लय हाणायचा आईला माझ्या हा आणि मग तीन टाकली एरी थोडी. अरे देवा तू नको टाकू मी मोकळी टाकायला मी तुम्हाला टाकायला लावीन. येते कुठून
म्हणजे त्या पोराला लोक काय सांगत ते शिकते तुम्ही ते आता आहे पहा. ना एक तर गेलीच गेली, मग हिला काय म्हणायचं नाही. बरं चल बरं जाऊ दे, मी एक काम लावीन. करा मला जेव्हा ऐक हा सर त्याला आहे ना कुठं पोरगी बनते ना दाखव तुम्ही ग बस. मग मी बघू. चल भाऊ जेवून घे. पांड्या मी काय सांगतोय ऐक काय हिच्या मनावर नको लई चालू जाऊ का मी? हा मला जेवायचं. तू जग मारायची तू तरी काय शान आहे काय एवढा ही द्यायची एखादी इडी वाकडी करून आणि याच्या लावायची कुत्रा. बरं मी काय म्हणते, हा. तुम्हाला तसा प्लॅन सांगितलाय त्यानुसार मी पैसे आणलेले प्लॅन तर माहिती आहे ना आपला कसा वर्षभर तुमच्या पोरीचं लग्न त्याच्यासोबत करायचंय. त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली का ती तुमच्या ताब्यात देऊन टाकणार मी. चालतंय ना. हा पुरीला आमच्या काही त्रास वगैरे काय झाला? त्रास काही होणार नाही, तिला फक्त तिथं प्लॅनिंग नुसारच राहायचंय. हा तसंच होणार. हा काय ना हुशारी पोरगी आमची. त्यांचं लग्न बिग्न लावून टाकणार आपण तेव्हा तोपर्यंत तुम्हाला पैसे. चालतंय काय हरकत नाही. हा आम्ही सांगतो पोरीला सांगतो समजून. आणि जास्त तोंड उघडायला लावायचं नाही तिला. नाही ते लागलं माझ्या हातात. हो व्यवस्थित समजून सांगायचं तिला. नाही बोलत आमची मुलगी काही. हा आणि जसं मी सांगल तसंच. चालतंय. हा ती तुमच्या पुढे जाणार पण नाही. आम्हीच तुमच्या पुढे नाही तर ती कारण- पोरगी काय जाते. हा ते घरातले सगळे माझ्या शब्दाच्या पुढं नाहीये. तर मुलगा तर एकही शब्द मी सांगितला तरच पाणी पी म्हणलं तर पेणार नाही तर पेणार सुद्धा नाही असा आहे. तुमचा सावत्र मुलगा आहे ना? हो सावत्रच मुलगा आहे माझा. तो सगळं शब्दाच्या बाहेर नाही. तुम्हाला म्हणजे ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून. प्रॉपर्टी म्हणजे काय झालेलं आहे, माझं त्यांच्यासोबत दुसरं लग्न झालेलं पहिलं त्यांचं. आता त्यांनी काय त्याच्यात लिहिलेलं आहे त्या प्रॉपर्टीच्या कागदात, त्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याच्या नावावरती प्रॉपर्टी होणार आणि मग तो माझ्या नावावर करणार. मग आता ती प्रॉपर्टी तशी तर त्याच्याकडे जाणार नाही ना. आता लग्न त्याच्यासाठी करायचं त्याचं लग्न आणि मग तो मी बोलले का माझ्या नावावर करून देईल प्रॉपर्टी. ठीक आहे. हा त्या प्रॉपर्टी मध्ये लिहिलेलं आहे का त्याचं लग्न झालेलं पाहिजे डॉक्युमेंट्स वरती. पैशाच बघताय तुम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टी नाही अजून हे बाकीचे मुलगी फोनवर बोलणं झालं काहीतरी. मुलगी हे झाल्यावर परत बाकीचे देणार ना मग बाकीच्या. तुम्हाला 2 लाख रुपये तर आता दिले, 2 बाकीचे नंतर देणार काम झाल्याच्या नंतर. मुलगी कसं- ठरलं होतं तुम्ही लगेच बरं, ठीक आहे. 1 लाख कमी करताय. 5 लाख रुपये देते. तुम्ही जे सांगितलं ते काम आधी व्यवस्थित करून ते घ्या. काम माझ्याकडे लागलं. तुम्ही बाकीचं नका बोलू. मला फक्त काम झाल्यावर 3 लाख रुपये पाहिजे. चालेल. आणि नाही दिल्यावर अहो तुम्हाला लगेच देणार जेव्हा तिथं सही कागदावर झाली ना लगेच तुमचे पैसे तुम्हाला. कारण सहीच्या आधी आपले पैसे ताब्यात घ्यायचे, नंतर तो पण आपण सांग पोर तशी सही नाही. हा बरोबर आहे ना. तुम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टीवर तुमचा काय भरोसा आहे? अहो देणार ना. आता तुम्हाला काम व्हायच्या आधी 2 लाख. तुम्ही तुमच्या घरच्यांना फसवायला लागला तर आम्हाला काय नाही फसवायची? अहो पण तुमच्या हातात 2 लाख सध्या मी दिलेत काहीच काम न करता. मग आम्ही मुलगी देणार ना तुम्हाला लग्न लावून. हो आणि हा मॅटर आपल्यामध्येच राहिला पाहिजे. नाही हे कुठं नाही होत. लिखवत, त्याचं नाही काळजी करू. कोणाच्या कानाच्या कोपऱ्याला गेला नाही पाहिजे. नाही बरं या मग तुम्ही आता. चला येऊ का? चला, हा, येऊ या. का? आणि बाकीच्या पैशाचं बघा तेवढं लवकरच. हो चला. काही लोक आहेत बाई यांना एवढे पैसे दिलेत तरी पण म्हणतात अजून पैसे पाहिजे. फुकटचे पैसे मिळतात लय माझे यांना तरी बी. अजून किती व्यवस्थित फोन द्यावा लागतं नाही खरं. हे कोण होतं रे ते आता गेलेलं? तुम्ही कुठून आले? मी कुठून आलो म्हणजे? अहो ते कोण पाहुणं होतं? तुम्हाला नाही का सांगितलं मी आता त्या दिवशी आपलं बोलणं झालं हा. पोराच्या लग्नाचं. मग ते लोक आले होते त्यांच्या संग बोलून घेतलं. आणि काय त्यांना काय इथं तुला काय नवरा बिवरा नव्हता काय? आणि तुमचं काय करायचंय? मला फोन करायचा ना काय गरज काय आहे? इथे गरज काय म्हणजे? मग काय तू काय माझ्या नवरा बिवरा आहे काय? अहो मी सगळं करणार आणि मी बघितली मुलगी सगळं अरे पण व्यवस्थित माझं आहे. काम होतं आणि 2 शब्द बोललो असतो ना त्यांच्या बरोबर मी. कशाला काय आला? 2 दिवसात लग्न करून टाकायचंय? अरे काय बोलत तू? मग नवरा आहे कोणी? हाय पण तुम्हाला वेळ आहे घरात बसायला आणि बोलणी करायला नाही. कारण तुम्हाला सारं गाव काय येणार. करीत होती? काय नाही पिशवीत जरा हिशोबाचे कागदपत्र ठेवलेले आहेत. आणि आता वाचित होती काय पाहुणे देखतात? पाहुणे दाखवत नव्हते वाचित ते आता ते गेल्यावर घेतले होते ते. तू काय चाललंय मलाच काय समजा बरं का? कशाचं काय चाललंय? अरे पाहुणे घरी येत नाही नवरा नाही त्यांच्या पैसे म्हणजे काय? पाहुणे गेलेत पोराचं लग्न ठरलंय 2 दिवसात लग्न व्हायचंय सगळं व्यवस्थित केलेलं आहे. लगा हा जबरदस्तच बनली तू तर. जबरदस्त काय तुम्हाला आता पाहायचं आणि करायचं म्हणलं पोरगा अजून 25 वर्षाचं होईल. नाही आता मला काम नव्हतं बाबा. आता काय आहे, ती काय म्हणतात ना दुसरी आणल्यावर काही घडू शकतं. आधी नाही कळलं का मग पहिली काय त्रास द्यायचा कशाला मिली हा, असती ती कशाला मिली असते आता मला माहिती होती ही मारणारी म्हणून. ती मिली नसते तर बघू दुसरी- पिशीत काय काय कागदपत्र काय दाखव. नाही पिशवी अरे दाखव ना पण.
काय नाही मी म्हणते तर कागद येतं तुला वाटतं काय मला वाचता बिचता येत नाही? येत असतं तर कशाला एवढं झालं असतं. आपण बघू दे ना मला त्याचे पैसे नोटा बिटा आहेत का काय? काय नोटा नाही तर कागदाचे ते काय हिशोबाची वही आहे. काय दुसरे हा येत आहे वाचता. हा बरंच लय लिहिलंय तू. ही घरचा हिशोब लिहिते का त्याच्यात? आणि मग काय आहे? ते सगळे कोणाला पैसे दिले कोणाचे घेतले ते आणि सगळे 50,000 कोणाला दिलेत? शेताचे ते 50,000 रुपये त्या व्यवहाराला दिलेत एका ठिकाणी गुंतवलेत. असं आहे का? हा कोण आलत आई ती? पाहुणे आलते म्हणते तुला. तू ते आता का? लग्नाची बोली करायची. झालंय सगळं ठरलंय 2 दिवसात लग्न आहे आता. सगळं एका दिवशीच करून घेऊ. सगळी तयारी करून लय ठेवली. जलद सेवा केली बा. मी पोरांना सांगतो सगळ्यांना. हा सगळ्यांना सांगा आणि पोरगी अशी का तू नाही म्हणणार नाही तुला ना पसंत म्हणायचा तर प्रश्नच नाही. सगळ्या गावातल्या पोरांना सांग हा, मग म्हणावं लग्न आहे माये. आपलं काय कमी काय इथं? कसं होतं मला गावातून भोट बिन येते. हा, ये. मग यांना बी सांगू का? हा सगळ्यांना सांगा त्यांना. हा लग्न आहे माया पोराचं या कवा? तू परवाच परवा दिवशी. तुम्हाला काय कळतच नाही. मग जाऊ का मी? अजून करतोय बरेच लय सांग तयारी करून ठेवा सगळे. माझ्या आईला जे जमते तुम्हाला कधी नाही नाही बरं आहे. जमा दोघच जमा तुम्ही. जातो मी. तुम्ही हा जा. ये जाऊ. मग आता काय नाही आता बघा तुम्ही तुमचे काम. आता बघा जेवण खावणाचं. हा जेवणा खावणच तुम्ही जमी लग्न ना आम्हाला राहू दे उपाशी अशीच. बरोबर तुम्हाला तेवढेच पंचायतीत. काय केलंय म्हणली? कशाचं? जेवाय जेवायला केलं बरीच चला खा वांग्याचं. वांग्याचं? हा दुसरं नाही बाई काही. पाहिलं बाईत काहीतरी चॅप्टर पण चाललाय बरं काहीच काय कळून द्याय ना मला. ऐक ना पायल, तू माझ्या संग अशी का वागती? कशी? म्हणजे आता लग्न होऊन महिना झाला तरी मला म्हणली माझं देवाचं आहे बाहेर झोपा. आणि मग मी 15 दिवस बाहेर झोपलोय. आता परत मी म्हणते मला माहेरला जायचंय. मग लग्न यासाठी केलं काय मी? मग कशासाठी केले? लग्न आता आपली पोरं बिरं संसार नको गवायला. तुम्हाला कोण म्हणलं मला पोरं पाहिजे आणि ती पण एवढ्या लगेच? आई म्हणली आता महिना झालाय लग्नाला. आता पण नवरा बायकोचं काय मग असंच काय नसतं नातं असं असतं काय? मग झालं लग्न आता नवरा बायकोच आहे आपण. आता काय पाहिजे अजून? तुम्हाला सगळं खायला प्यायला सगळं वेळेत मी तर करून देते. काय पाहिजे अजून? खायला प्यायला माझी आई सुद्धा घालीत होती मला. मग नवरा बायकोचं नातं तुला जर कळत नसेल तर मग म्हणजे तुला सगळं कळतंय पण तू मला मी येडा दिसतो तुला का? हा मग मला आहे ना तू आवडतच नाही म्हणून मी अशी करते. तुला मी आवडत नाही तू माझ्या संग लग्न कशाला केलं? लग्न नव्हतं ना करायचं. कशाला केलं म्हणजे आता आई बापांनी बघितलं करून दिलं म्हणून केलं. बघ, आणि तुम्हाला मी काय आधीपासून आवडत होते का? मला काय बघितलं होतं का? नाहीच ना. मी माझ्या आईचं ऐकलं ना. माझी आई म्हणली मग मी चांगली पण माझ्या आईचं ऐकलं. मी पण माझ्या आई वडिलांचं ऐकलं. त्यांचं ऐकूनच लग्न केलंय पण मला नाही आवडत. मग असं नव्हतं करायला पाहिजे. तू सांगायला पाहिजे होतं की बाबा मग मला तू बघितलं नव्हतं म्हणलं तू माझ्या तयार कशी झाली लग्न करायला? मग तुम्ही कसे तयार झाले तशीच मी पण झाले. माझे संस्कार ते नाहीत. मग माझे पण ते नाहीत. विषय सोडून दे ना तो. पण आता इथून पुढे आपण लागू ना म्हणजे व्यवस्थित तयारीला. बघू नंतर. बघू नंतर कधी बघू. मला इथं माझे मित्र विचारतात सगळे काय काय विचारतात? काही लगेच आता 1 महिना झाला आणि लगेच विचारतात का कधी तुला पोरग होणार? ते नाही विषय. त्यांनी मला त्या दिवशी पाहिलं मग बाहेर झोपलेलो मी पलीकडे झोपलो बाहेर. म्हणून तुम्हाला मी सांगितलंय का आतल्याच रूम मध्ये झोपायचं. पण एक तर तुम्ही खाली नाही तर मी खाली. पण तुम्हाला तसं नाही जमत. तुम्ही मुद्दाम बाहेर झोपतात कारण 4 लोकांनी विचारलं पाहिजे. आजपासून आतल्याच रूम मध्ये झोपायचं पण मी वर झोपणार आणि तुम्ही खाली झोपायचं. पण माझी का अडचण काय तुला? आई काय बोलली का माझी तुला? नाही बोलली. त्या काय बोलणार आहेत मला? आणि माझा बाप काय बोलला का? मला कोणीच काही बोललेलं नाहीये. मला आहे ना तुम्ही आवडत नाही बस विषय संपला. बाकी काहीच माहित नाही मला. ऐक ना तू असं नको मी तुम्हाला सांगून ठेवते मला हात लावायचा नाही. माझ्या मर्जीशिवाय मला अजिबात हात लावायचा नाही. कळलं ना? तुला सोडू का तिकडं तुझ्या माहेरी? का? लग्न झालंय ना आता. मग मला उपयोग काय तुझा? म्हणजे मी काय करू? म्हणजे माझं चुकलंच काय नेमकं? मी आवडत नाही. विचारा बरं सासूबाईंना असं. आईला मी बोलतो ना. हा विचारा बरं. म्हणावं मी हिला माहेरी नेऊन सोडतो. काय म्हणतात बघा जा. बोल ना आई. हा बोलवा. काय झालं? हे बघ ना मला तुला मला म्हणतात तुला माहेरी सोडून येतो. अरे येडा झाला का तू? आता लग्न झालं मुलगी माहेर राहते का?
पण काय नवरा बायकोचं नातच नाही राहिलं काय त्याचं. अरे आता ते कसं त्यांचे लय देव धर्म उपास वगैरे चालू असतं जरा, ती लय देवाचं पाळती, देवीला लय मानती ती, त्याच्यामुळे झालं ना आता सगळं झालं, देवाचं झालं की 15 दिवस झालं ती चाललंय. अरे तिचे उपास चालू असते. आज काय आहे? आज आपलं गुरुवार नाही का? उपवास आहे. हा. आता जास्त देवाला मानणाऱ्या लोकांचं असंच असतं. आणि मेन गोष्ट मी व्रत केलं होतं लवकर नाही का, माझं असं लग्न चांगल्या घरात व्हावं, मला चांगलं सासू सासरे चांगला नवरा मिळावा म्हणून माझं ते ना वर्षभराचं व्रत होतं. अरे बाबा, वर्षभराचं व्रत आहे. मग आता वर्षभर करावंच लागणार ना तिला. अगं पण माझं काय विचार करता का तुम्ही? तू 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 सांगण्यावरून केलं का नाही मी लग्न? मग आता मीच सांगते म्हणून ऐक ना, तू माझा तर शब्द पाळतो ना. मग तू सांग मला आता, म्हणजे अजून इतके दिवस लागतील बाबा. आता वर्षभर थांब. आता थांबावंच लागणार, माझं वर्षभराचं व्रत आहे ते. तुझ्यासाठीच तर तेवढं व्रत केला होता ना, चांगला नवरा भेटावा. मग किती चांगली बघ बरं, ती किती तुझा विचार करते आता, पण तुला किती जीव लावते, वेळेवर जेवण, तुझं कपडे, तुझं सगळं ती बघते आता. नाही वर्षभर वाट बघावं लागत. हम्म. तुझ्या शब्दाला मान देतो मी, वर्षभर बाहेर झोपून हा. काय अडचण नाही माझी. बरं तू बघ ते काम आणि तुझ्या बापाला जेवायला दिलंय का बघ बरं तुझं. तुझ्या तिकडून फोन आलता आई बापाचा. काय? त्यांनी फोन केला, पैसे पाहिजे होते त्यांना दे पैसे, थोडंसं लागत येतं, आजारी कोणतरी. हा मी बोलन त्यांच्या संग. तुला फोन केलता त्यांनी? हा मला बरोबर मी बोलते त्यांच्या संग. तू बघ त्याला, त्या म्हाताऱ्याला जेवायला दे. तुला सांगितलेलं लक्षात आहे ना, त्याच्या जास्त जवळ जायचं नाही. मी जवळच जात नाही, पण आता मला तो काय म्हणत होता का, माझे मित्र मला विचारतात का नवीन लग्न झालंय तू बाहेर का झोपला होता. अगं त्याला असं सांगण्यापेक्षा त्याला जरा असं आंबळून चंबळून गुढीत सांगतो, तेव्हाच तुझ्या हे कर. तो तसा लय चांगला आहे बघ. मी एका शब्दात सांगितलं, काय म्हणला, मी वर्षभर त्याच्या संग जवळ येणार नाही, बोलणार नाही. तू त्याला जरा हातात घे व्यवस्थित, त्याच्या संग गोड बोल. फक्त त्याला गोड बोलला का लगेच विश्वास ठेवतो. तेच करणार आहे मी आता. बरं ते तुझ्या आई वडिलांचा काय पैशाचा मॅटर त्यांना आधी मला दिले? तर काहीच माहित नाही. आता ते आता म्हणले मला काहीच माहिती नाही, मी विचारते फोन. त्यांना आधीच पैसे दिले, आता मध्ये पण 1 लाख रुपये दिले, आता राहिले तुमचे फक्त 2 लाख रुपये. ते तुझी सही तू घेतल्याच्या नंतर आहे, आणि त्याच्यासोबत चांगलं बोलून त्याच्याकडून ते सह्या घ्यायच्या. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आणि मी बोलते त्यांच्या बरोबर काय असेल ते. पांड्याचं काय चाललंय काय कळा ना मला. लग्न झालंय सगळं झालंय तरी असं चिंडत. अरे पांडा, ए पांडा, बोला ना तात्या. अरे काय चाललंय तू हे? काय आता लग्नाचे 4-5 महिने झालेले. मला वाटतं 5-6 महिने होत आले ना. तू हे काय चाललंय असं लाटमाळ्यावर? म्हणजे काय तुम्हाला काय मला काय तुमचं वातावरण बरोबर वाटत नाही. नाही चांगलंय आहे का? बळच का नाही मोखारी सांग तू. आहे पांडा मला काय बावळ नको समजू बरं का. मी इथं म्हणता बघूला ओळखीतो तर तो तपेल्याला किती टाइम लागतोय मला. अरे ते पुरी संघ मला खावा कुठून नजर पाडाना, तू नीट बसलेला नाही, बोललेला. हा तुम्हाला सांगतो तात्या, कुत्र्याचा पाय मांजराचा कुत्र्या, इथं मला नजर पडत आहे बा. मग आता तू हे कसं चाललंय, तू आईचं काय, तू मला काय समजा ना तुमची. मी ना तुम्हाला आता खरं सांगतो, मी ज्या वेळेस जवळ जायचा प्रयत्न करतो ती नाही म्हणते, आणि आई मध्ये येते. आई म्हणते त्यांचं काय हे उपाशी आहेत, कुठं देवधर्माचं येते. वर्षभर तुम्ही अजिबात एकत्र यायचं नाही, झोपायचं नाही, काय नाही. अरे हे कोणचे देवधर्म वर्षभर चालतात? मग मला ऐकावं लागतंय ना असं होते. तू कायला ऐकन बीच ऐकतो? ऐकायचं नाही ऐकायचं, मग ती पण नाही ऐकत. कोणाचं ऐकून? बरं मग पादराड लपायच्या, आई झाली की बायकोच्या लपायचं. मग तरी मला वाटतच होतं बरं, म्हणलं हे दोघांचे आणि चाललंय काहीतरी घोटाळा आहे. बरं तू एक काम कर, तू जरा बळजबरी करून बघ काय होते बघू बरं. नको ती बळजबरी. मग आता काय करायचं? तुम्ही सांगा आईला म्हणवते, त्याला सांगायला लावते. तुम्ही तर काय बोलणार नाही, मला माझं ऐकत नाही. तुम्ही आईला मग तू आई झापितो ना मी. हा ते पोरीला काय म्हणणार आहे आपण? तिचं तू बघ तुपलं काय असं. ते म्हणले मला तू आवडतच नाही. आवडत नाही मग लग्न काय केलं म्हणायचं, काशी करायला केलं काय? त्या टायमाला नाही कळालं काय तिला आवडत नाही म्हणून? नाही मग मी सोडून देतो तिला काय. हा म्हणायचं मला घटस्फोट लागतो, चल मला वर्षाच्या आतच लागतो. 6 महिने असं बोल तू. नाही लगेच मी हा म्हणायचं मला आताच लागतोय. नको आईला मला सगळ्यांना त्रास नाही का? हा कायला मोकार डोकं लावतो? आणि तुझी आई काय म्हणली मला सांग. जा नाही तर तिच्या एक काम कर, तू सासू सासऱ्याला फोन कर.
बोलून घेतो मी हा. त्यांचं आहे ना त्यांचं बी लय दुखतंय. ते आजारी येत सासरे, आहे ते का? त्यांनी फोन केला तर ते म्हणले 50,000 रुपये द्या. अरे मग द्या ना, मग आपल्याकडे नाहीत का पैसे? आई द्याय ना, मग तुम्ही देत असलं तर बघा. आम्ही देतो जाऊ बोल. त्याला काय लाभ हिच्या नावावरच काय काढण्यापेक्षा तिच्या नावावरच घे. फोन करतो. माया नावावरच देतो चल. काय मरून देत असतात का? हॅलो हॅलो, सासरा झोपला काय? येते फोन उचललं बोला ना बी. हॅलो, अरे गणगणित असेल काही. फोन नाही उचललाय, बोलता येईना ती काय असं पित बित काय ती घेत असेल थोडंफार काय दवाखान्यात. त्याची गणगणी झाली काय नु काहीतरी. मला अजून एकदा बघ बरं लावून. मला कठाळा झालाय आता फार. अरे ते विचार केला पाहिजे. पांडा असला गोळा असतो का? मग तो झक मारा पोरगी दिली का बनव इकडं. हॅलो हॅलो. हा सासरे बाबा, म्हणलं काय म्हणले दुखत होतं, 50,000 पाहिजे होते. हा जरा होती अडचण असली द्या. थांबा माझ्या वडिलांबरोबर बोला. हॅलो राम राम. राम राम. काय झालं कोण? काय नाही चाललं आता आमचं जरा बरं चाललंय, पण तुमचं कसं काय? बरं आहे कोण आमचं? अहो जरा तुमच्याकडे काम होतं, येता येईन का इकडं? काम होतं का? हा बर बर बर. पैसे लागतील. काय काय भांडवलाच काम होतं म्हणले का? हा जरा लागल ते अडचण जरा. काय तारा चालू आहे काय? नाही द्यायची होती जराची उसनी घेतलेली. असं होतं काय? माझा खर्च आहे ती. हा लग्नाच खर्च आला असेल तुम्हाला. बर बर बर, या 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 बर बर येतो. ये जरा काम बी तुमच्याकडं. हा हा हा. या इथं दोघं बी येतो आम्ही. हा दोघं या. चालेल चालेल, ठेवू का मग? हा हा. यायला पांढा येऊ दे यांना जरा स्पष्ट विचारतो मी जरा. जमन नाही विचारल्यावर त्याला विचारतो पोरीला असं सांगितलं का तो देव धर्म वर्ष असतात काय घरात का 6 वर्ष असतात? वर्षभर देवधर्म चाललाय. म्हणली ती मला तशी. म्हणलं नाही अजिबात नाही. म्हणलं मग मी आहे अरे तुझी ऐकावा बोला का 2 दिवसाड देव पुंजी तिला वर्ष म्हणते देवाचं आहे घरात. मला तर काय कळतच नाही. मला तर काहीतरी अरे मानावं लागेल मग. बघा तुम्ही, मी जाऊ का? जातो का? ते आले इथे. हा. हा तुम्हाला लय पोटरापणा होता आईला तुला. नाही, काय तिला मग मान द्यावा लागतोय तिला. हा, नाही दिदी चांगला मानदी. त्याशिवाय 2 एक वर्ष काय तू असा हिंडतो काय? काय वागत तिथं काय करतात कळाना वळाना यांना. मी जरा रेलो तो आता काय मोकर यांचं डोक्याला खोराक करून ठेवलाय. काय ग काय होतंय? अहो काय माहिती इकडे ये सकाळपासून जरा, आहे ना इकडे. खूप मळमळतय मला. पित्त कोरड्या झालंय. उलट्या होत्या. तुला उलटी तर होत नाहीये, पण नुसत्याच कोरड्या उलट्या येतात. काय अहो, मळमळतय मला. पित्त झालंय वाटतं. पित्त उलटी झालंय? बाहेर नाही येत लवकर माझी. पण ही पित्ताच्या उलट्या तर अशा कोरड्या नाही होत. अहो मी काय सांगते, मला उलटी होताना ना अशी लवकर नाही होत. अशी आधी 5-6 वेळा आहे ना तसंच होतं. मग काही- उलटी बाहेर येत नाही माझी. मला भीती वाटते उलटी काढायला. तू काही कुठं तर केलेलं नाही ना? अहो नाही हो, काही नाही. मला फक्त पित्त झालेलं आहे. हे बघ, जर का काही कुठं ना वाढवला तर तुझ्या बाप आई बाप आणि तुला सगळ्यांनाच सांगन. मग तुम्हाला सांगते ना, मला आहे ना उलटी कधीच लवकर होत नाही. अशी पटकन बाहेर येत नाही लवकर. आधी 5-6 वेळा तसंच होतंय, नुसतं उलटी आल्यासारखं. का तू बघा. अहो नाही, तसं काहीच नाहीये. नाही, तू अशी काय असे कोरडे आदडे येते हे होत, हे गरोदरपणाचेच लक्षण असते. मी त्याला हात सुद्धा लावू दिला नाही. कशी गरोदर राहील मी? काही काय बोलता तुम्ही? बरं चल. जाऊ द्या, मला आहे ना खूप कस तरी होते. पण आता वाद घालू नका. त्याला दवाखान्यात न्यायला सांगते. काय प्रकार आहे ते लगेच कळल. कळलंच. काय झालं रे? काय नाही, तिला जरा आजारी आहे. आजारी म्हणजे काय झालं? काय ते उलटे येऊ राहिले तिला. पित्त जरा झालंय मला. पित्त झालंय म्हणते, दवाखान्यात घेऊन जा. पित्त झालंय का नक्की? दवाखान्यात हा, तुला कळत असेल ना पित्ताच्या उलट्या कशा असतात असे कसे अहो, हा, पित्तच पित्तच झालंय, झालंय. पित्तच झालंय. नक्की. हम्म. हे मग एक काम कर ना पांडू, हम्म. हिला दवाखान्यात नाही. हा ती त्यांच्याच गावाला आहे ना, तिथं जवळच आहे ना. हा. पलीकडं ते आई बाप आहे तिथं तिच्या. मग त्यांना तिला फोन सोडतो कर घरी तिला. वाटलंच तर मग. हा, ते दवाखाना करून ये सोडून. हा
लयच उलट्या व्हायला लागल्या तिला. मी बी त्यांना फोन ऍडमिट करून कर विचारते. नाही मला फोन कर काय होते. चल तुम्ही येता का नाही तुम्ही? नाही 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 नाही, त्यांना कशाला नाही तूच येतो जा मी घेऊन. मी आलो तवर तू जा पुढं तुमचं काय काम नाही दवाखान्यात. तू जा, चक्कर मारून येऊ दे. काय गरज नाही तिला घेऊन जा त्याला दवाखान्यात आणि मला काय दवाखाना लय करून कळायचं नाही. हा याला काय कळत एवढं. बरं तू पुढं तो चल हा आले चप्पल घालून. आणि काय कर तिथं डॉक्टरला विचार व्यवस्थित. तिच्या आईला बोलून घेतो मी. हा आईला घे बापाला घे वाटलंच तर. आणि तिथं बोला. हा चल. मी आलोच. तुम्ही कशाला जा, तुम्ही अजिबात जायचं नाही घरात बसा. डॉक्टरला विचारतो मला विचारू ते जरा लोकांचं लेकरू आहे त्याला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्ही ना काय एवढी काळजी करू, मी आहे त्यांची काळजी करायला. तू आहे, पोराची पण मला सुनाची मग कसं होतं उद्या काय होतं काही घडू शकतं. काही नाही घडत. तुम्ही नाही शहाणपणा करायचं मध्ये. तिला उलट्या होत्यात म्हणजे काय उलट्या होत्यात म्हणजे कस काय होत्यात खाण्यात एवढं आलतं का काही तुम्ही आणून ठेवलं का काही वेगळं खायला? आणि मग उलट्या कस काय झाल्या. हा मग ते नॉर्मल आहे उलट्याचं. आम्ही या पोराला काय वांग कळत नाही. याला काय ह्युमन होत्यात उलट्या दोन्ही मला जरा चौकशी करू दे चांगली. तुम्ही जायचं नाही, चौकशी जायचं करायचं नाही नाही, म्हणजे गप तू घरात बघ. व्हा. शहाणपणा नका करू. मी आता आलो माघारी 10 मिनिटात. तू डिरिंग बिरिंग करते काय माया शहाणपणा नका करू. रे तू जा घरी हो. मला जाऊन येऊ दे जरा डॉक्टरची गाडी घेऊ दे. ते मॅडमचं माझं बरं आहे जरा. येडे का तुम्ही जरा? येडं कायचं सांगितलेलं कळतंय? डोक्यात पाणी झाले का. तुम्हाला सांगितलेलं कळतंय का? अरे पोरीचं दुखत आहे माझं बघ ना काम आहे. जा घरात हो. इथं डिरिंग करते बसल्या बसल्या मोकार. चालली ना तू आणि आता इथंच एक काम कर त्या पोरांनी फसवलं तुला काय. आता एक काम कर इथंच ह्याला जीव लाव थोडा. हाय प्रॉपर्टी भरपूर आहे काय आणि इथंच राहा. ती पाहू आता आम्ही काय मला ठरलं ते. मला पण समजलंय तसं आहे ना. खरं सांगायचं तर त्याचा स्वभाव आहे ना खरंच खूप चांगला आहे. तो खूप चांगला माणूस आहे. तू मोकरा ते झालं जा पण जाऊन आता झालं ते. काय ते पाहू आपण ते घेऊ पाहू ना आपलं कॉन्ट्रॅक्ट ठरलं त्या पद्धतीने ते बघू तिला काय करायचं ते मी नाही आता ते कॉन्ट्रॅक्ट बिनट्रॅक्ट खरं सांगू का ते गेलं खड्ड्यात. पण मी खरंच मनापासून सांगते ह्या माणसासारखा माणूस आहे ना शोधून सापडणार नाही. ठीक आहे चल जाऊ आपण त्यांच्याकडे. काय? आलो तिला घेऊन. हा तिला घेऊन आले पण आपलं कॉन्ट्रॅक्टचं काय झालंय? कसलं कॉन्ट्रॅक्ट? कसलं माहिती नाही का तुम्हाला? कसलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलंय? तुमच्या पोरीला 5 लाख आधी वर्षभर ठेवलंय. वर्षभर ठेवले. हो ठेवलं होतं. ठीक आहे अजून कुठं वर्ष झाले पाहू वर्ष झालं. 2 महिनेच बाकी आहेत वर्षाला. ते बाकीचं सगळं करून घ्यायचं. तिला पण तेच सांगते मी. हा पाहू त्यावेळेस काय करायचं ते. त्यावेळेस नाही 2च महिने राहिलेत तुमचे इथं. हा ठीक आहे ना. जास्त तुम्ही पुढचं बोलायचं नाही. म्हणजे काय आम्हाला विकत घेतलं? हो विकतच घेतलं? विकतच ते घेतलंय. पैसे ना तोंडावर फेकून मारीन. हा विकतच घेतलंय. तुम्हाला ती गरज भाषा आहे ना होती माझ्या पुढे नका चालू. नाही विकतच घेतलंय तुम्हाला. बरं जाऊन तुला बोलू जास्त काय अजून आहेत ना 2 महिने पाहू आपण 2 महिने. हा 2 महिन्यात तुम्हाला फक्त आता राहिले तुमचे 1 लाख रुपये द्यायचे. मध्ये फोन केला पोराजवळ म्हणे सासू सासऱ्यांना पैशाची गरज आहे. त्याला काही मॅटर माहिती नव्हतं तरी तुम्ही त्याच्याकडे फोन केला. तुम्हाला मी 1 लाख रुपये पाठवले. आता राहिले 1 लाख. ते सही याचं त्याचं झालं का लगेच तुमचे 1 लाख रुपये भेटणार. आणि तुला पण सांगते तू आता 15 दिवस तिकडे राहून आली ना. इकडे शहाणपणा नाही करायचा जास्त. कळलं? ती कुठं काय जेवढं करते सांगितलं आता? तेवढंच मी करायचं. कुठं काय करते? हा मग तेच सांगते पुढचं नाही जास्त राहण्याचं. आता तिथं यायचं आणि त्यांच्या समोर जसं रेग्युलर आहे तसंच चालायचं. बाकी आपलं मॅटर नुसार करून घ्यायचं. ठीक आहे रेग्युलरच तर चालते. मी कधी काय केलेलं आहे? कधी काही केलेलं नाही बघ. कळतेच मला तुझे ते नखरे. काय करते त्याच्यासोबत गुडू गुलू गप्पाच काय मारते काय. गप्पाच मारल्या ना. काहीच नाही करायचं. गप्पा पण नाही मारायचे. सांगितलेलं आहे आपलं तसं लिहून झालेलं आहे. गप्पा नाही मारायचं नावाला म्हणजे बायको 8 आलेली महिने आहे. झाले सोबत आहे तर हो. एखाद्या माणसाबरोबर माणूस गप्पा तर मारतोच. काय तर रस्त्यातच उभा केलं तू काय नाही इथं चाललं होतं पोर. आज चला ना त्याला चहा पाण्याचं बघ. बघते तेच म्हणत होते त्यांना आतमध्ये चला चहा घ्यायला. आज चला 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 हो, पाहू, या. चला. या इकडे. चल चल आली आता एवढ्या दिवसातून. चहा पाण्याचं बघायचं आज काय बाबा उभा केल्यात. ती काय परके पाहुणे तर काय नाही. नाही वाटो बोलती. बरखे नाही ते. घेऊन आलतो बसा, चला बसा. चला, सोडून यावं म्हणलं चला. मग काय नाही मग बस, हेच बस, बस. चहा पाणी त्यांना करायचं. पांड्या कुठे गेला. हा ये गेला असं गावात येईन. बरं काय म्हणतो भाऊ काय नाही केलं आलतो घेऊन दुखत आता बरं वाटतंय ना. हो बरे आता काय अडचण काहीच नाही. काहीच नाही ना. हा मग आता इथून पुढे काय अडचण नाही राहिली म्हणायची. बिंदास राहत जा काय ब्यायचं नाही. हो जरी आता कुठलं आपलंच लागलं- घर आहे म्हणल्यावर. हा, घरच आपलंय आणि तिथं काय ब्यायचंय तेव्हा अजिबात विषय नाही घ्यायचं तर. तुमच्यासारखे माणसं असले आम्हाला तरी काय ती काळजी अहो, आहे, हो. काय होतं लेकर आम्हाला आमच्या बी पाठीपुटी येत राहावं. असं नाही लेकराला जपलंच पाहिजे. हा. मग आली हा, आली. हा आली ना. कसं बरं बरं वाटतंय आता तिला. हा बरं सगळं क्लिअर. हा ना. हा काय अडचण नाही राहिली. त्यांना लय काळजी लागली.
नाही नाही तू लागणार तर दवाखान्यात घेऊन आला तिकडं सोडून आला. तुला मी म्हणलं नाही का इकडे कशाला नाही का ते आईपाशी ठेवतो 8-10 दिवस राहीन ऐका ना. हा, नाही, आणि एवढं उलट्याने इतकं दुखत होतं का आराम करायला 8-10 दिवस ठेवून आला. तिला माहिती काय. त्यांना जेवण बिवणच बघा तो स्वयंपाक करावा. हा बघते मी स्वयंपाकाचं, तेच मी त्यांना म्हणत होते जेवणच करून जायला असतं. हा मग आला तर जेवणच करून जा, मग काय स्वयंपाकाचं बघा. बरं अजून काय त्यांना चहा बी आण. ए चल चहा टाक. ते आता नाही, काय नाही, ती काय ना, तिचं दुखत होतं जरा चूप टाक जा. मग आता आल्या आल्या काय तिला कामाला त्रास होतो. नाही, नाही, टाका ना तुम्ही, टाकलं तर टाकायचं काय होणार आहे तू. का? काय फरक पडतो आता तुम्हाला काय, तू काय बारीक बिरीक आहे काय? आई चांगली तू किती जा चहा बी करतो वर पाहुणा जाते मग चहा घे. तुमची जरा जास्त चरचर चालली बरं का सगळ्यांची. आईला काय झालं काय मलाच काय कळणार ती अशी काय करते काय. चांगली होती ती. सांग बरं मला तिची जरा गाठ घेऊ दे. त्यांना काय नाही ना म्हणलं. नाही तुम्हाला सांगतो बरं का याच्यापेक्षा वेगळं जर तुमची इच्छा असेल ना तुम्ही घेऊन जा. माझ्यापेक्षा जर नसेल ना तर अहो असं काय म्हणता तुम्ही. मला खरंच नाही जायचं आता. मला खरंच संसार करायचा आहे मनापासून. असं बघा तुमचा उपयोग नाही होणार कारण की तुम्ही सगळं मला कळलं. काय तुम्हाला नाही आता सांगितलं ती. अरे मग त्याचं काय जावं विषय? त्यांना म्हणलं ना एवढं करून बी आता माझी आई काय माझ्या बाजून नाही. ना- बायको नसले तुम्ही एकटं काय करणार आहे मला सांगा. काय करणार आहे म्हणजे? तिला मी म्हणलं आणि की तिला काय झालंय जावं? ती नको ही. अशी आता म्हणली काय तुला काय? ही काय तिला चेहरा राहू दे म्हणा इकडे. नाही नाही ए इकडे रे. नका बोलू जाऊ. येऊ दे येऊ दे. तिला बी कळायला पाहिजे. मग असं कसं काय काय म्हणणं आहे तुझे? काय म्हणणं आहे माझं आता? काय प्रश्न मला तर वाटतं हिचे काय चालेल तर मला चांगलं दिसा नाही. तिच्या काय नखरेत जरा जास्त दिसायला लागलेत मला तिचे. मस्त मीच करून आणली हा. पण तिचं वागणंच काय पटाना मला. खरं काय? पोरगी बरोबर नाही म्हणा. अजिबात इतके दिवस तुम्हाला पटत होतं ना, आता काय झालं पाहिजे? हो ना, सांगत होती. आता पटत नाही पोरगी? कशाची पटते नुसतं फोन घेऊन बसत आणि पोरगी कोणाच्या मनाने केली रे? माझ्याच केली. मला शब्द बोलून दिलाय? नाही दिला. हा मग पोरगी कशी आहे, काय आहे, मला चांगलं माहिती आहे. हा मला माहितीये ना, मग मी सांगते चांगली नाही. तुझ्यापेक्षा मला चांगलं माहितीये तो काय केलंय काय नाही केलं हे. मला तुला वाटतं का बावळा ठेवी? हा अरे किती विश्वास ठेवला होता रे तुझ्या. दुसरी असून सुद्धा ही पोरग बोळ होत, ती तुझ्या पादराड लपत होत म्हणून मी गप बसलो. जाऊ दे बा, करती तू चांगलं करती. आणि तू केसाने गळा कापी ती सरळ सरळ. काय केलं मी केसाने गळा कापायला? पोरगी करायच्या टायमाला तो वर्षाच्या कराराने पोरगी आणली ना. हो ना, बरोबर पैसे न्यायला आलते का तुम्ही? बरोबर आहे. हा बरोबर. काय कराराव केली ती पोर? 1 वर्षाची. बरं यांना पैसे किती दिले माहित नाही का? मग त्यांनी तर पैसे घेतले. आता माहित नाही का? मग मला सांगत होती का property तू? दिसायला लागली का? जो करार केला तेवढे तुमच्या ध्यानात. तुम्ही पण करारावरच पोरगी दिली ना. 1 वर्ष पोरगी राहीन, आम्हाला 5 लाख द्या आणि पोरगी आम्ही आमची नेऊन आणतो. अरे पण त्यांनी लाख केला असेल त्यांनी पैशासाठी. करू दे त्यांनी केलं हा, तर. मग? कोणाला बी सध्या जगामध्ये पैसा प्यारा आहे माणूस नाही. हम्म. एक लक्षात घे, मला पोराचं चांगलं करायचं होतं. हा. अरे बिचार त्याची आई गेलेली आहे, तुला आई म्हणून मानित होत ती. त्याने बी तुझ्या मानव मान टाकलेला पोरे आणि तू त्याचा असा केसा निघाला कापी ती वैर. अरे करतानीच खरं खरं करून द्यायचं. वरचे बिरचे काय घेऊन बसली. पण त्याची अक्कल तुम्हाला दोघांना नसताना त्या पोरीलाही. आज ती करावराव आलेली तिची आयुष्यभर नांदण्याची ताकद. तुला कळालं? पण मी काही खेळणं नव्हतं ना. मग तुम्ही मला सांगायचं ना मी तर असं करणार आहे. मी असंच नाव करून अरे दिलं. माठ्या तो आहे ना, हिने खेळण्याचा वापर केलाय सरळ सरळ. तरी मी सांगत होतो अरे फांड्या चाललंय काय. नाही नाही तुला नाही कळत, तुला नाही कळत. अरे मला पुढं काय काढणार आहे ही मला बी माहिती होतं. ही दुसरी ती दुसरीच होती ना. आईच्या नंतर आईच अरे हिला प्रॉपर्टीचं पडलं होतं, तुझं काय पडलंय? तुझा कार्यक्रम लावला ना वर्षात कराराव, साहेब हे घेऊन टाकायच्या प्रॉपर्टी आईच्या नावावर करून घ्यायची. नाही पण मी सही देणारच नाहीये. मला खरोखर त्यांच्या बरोबर संसार करायचा आहे. मी सही देणार नाही. घे. आणि पहिले काय होतं तुला माहिती का? आमच्या बापानीच काय केलेलं होतं की बुवा ज्या वेळेस सही होईन का, ही तुझी आई गेली ना त्यावेळेस त्याच्यावर लिहिलेलं होतं की जर सही झाली तरच प्रॉपर्टी नावा होईन, नाही तर होणार नाही. मग हिला ती करायचं होती. हिने अख्खे कागदपत्र वाचले होते. अरे तू त्याला तशी जरी म्हणली असती ना की बाबा असं असं केलं माझ्या नावावर लागत आहे तरी त्यांनी दिलं असतं. मी दिलं असतं. कारण तेवढा तुझ्या विश्वास होता रे मी त्याचा. पहिलाच फार पडलेलो आहे. मला आई गेली, ही आई आली, नंतर बायको आली. बायकोकडून असं मला वागणूक भेटली. अरे वागणूक त्यापेक्षा ती मला सरळ सरळ नको. देणार आहे रे. त्यांनी वागणूक देण्याची बी पैसे घेतलेले तिच्याकडून.
हे नाते संबंधच नको ना मला कोणचं, मीच जातो कुठेतरी. अरे पण ही अहो असं काय म्हणताय, तुम्हाला माझी नाही कळालं. तयारी आहे ना तुमच्या बरोबर संसार करायची आता. तिची आखी ताकद, आयुष्य घालण्याची ताकद तिची तुझ्या बरोबर आहे. काय अडचण आहे तुला? आणि तुला काय अडचण आहे रे सांभाळा यांना? मला काय अडचण नाही. बघू नाही तर उद्या परत माझं परत आणि तुला एक सांग का, हो की प्रॉपर्टी, धन दर्वे हे सगळं इथं राहणार आहे. एक दिवस ही सगळं सोडून जाणार आहे, ते एवढंच डोक्यात ठेवा. माझं चुकलं पंडा, तू एवढं मला आई तू म्हणत नको होता. मला त्या आईचं- माझे नको माफी मागू. आई या शब्दाचा अर्थच मला कळला नाही. माझं चुकलं. एका आईने मुलाची माफी मागायला ती काय बरोबर वाटत नाही, पण ह्या गोष्टी नको व्हायला अरे वाटत. खरोखर आई चुकलेली, आईने बी सुद्धा माफीच मागितली पाहिजे. जाऊ दे. आमचं पण चुकलं, आम्ही सुद्धा असे करायला आणि करायला पाहिजे. काय होतं काय, पैसे पाहिजे तुम्ही सुद्धा 1-4-5 लाखासाठी पुरीचा सौदा करून वर्षभर पुरगी नव्हतं घरात करायला घातली, पाहिजे. आमचं चुकलं. घरात घातली, पण तिच्या संग ह्या घरात काय घडणार आहे ही तुम्हाला बी माहित नाही. तुम्हाला फक्त पैसा प्यारा होता. तुम्हाला फक्त 5 लाख रुपये पुढे नजर पडत होती. पण वर्षभर जर समजा आता माझ्या पोऱ्या एक चांगला होता म्हणून विषय सोडून द्या, त्यांनी काही प्रकार केला असता तुमच्या पुरी संग, काय केलं असतं तुम्ही? हा? नाही आम्ही चुकलं म्हणतो ना आम्ही, आमची चूक झाली. ही असं आहे ना, कुणावरचा असा टाइम येऊ नये आणि कुणी हा अशा गोष्टी करू बी नाही. ह्या मताचा माणूस मी. काय वाटतं तुम्हाला? बरं तुमचं आता सगळं बरोबर आहे. चला जाऊ द्या, चहा ठेवते, तुम्ही चहा घ्या, मी चहा आणि इथून पुढे हक्काने यायचं जायचं, खरोखरचे पाहुणे झाली. करार सोडून द्या. करायचं नाही विषय, आम्ही तिचं नाव आमचं काहीच बोलणं झालं नाही. हा त्या चला जेवून घेऊन जा. चल.